नमस्कार. PM गायकवाड चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवूया आलूचे पराठे. 4 आलू घेतले आहे. आलूचं माठी जाण्यासाठी मी पाण्यामध्ये ठेवले आहे. आलूला स्वच्छ धुवून घेऊया. आलू आपले 2 वेळेस स्वच्छ धुवून झाले आहे. आलूला एकातून 2 करूया, म्हणजे आपले आलू लवकर शिजतात. आलू आपले एकातून 2 करून झाले आहे. कुकरमध्ये टाकूया. आलू शिजायला जेवढं पाणी लागते तेवढं आपण पाणी टाकूया. या तांब्यानं पावणा तांब्या पाणी टाकले आहे. कुकरला ढक्कन लावूया. गॅस पेटूया. आलू आपण पातेल्यात पण शिजवू शकता. कुकरमध्ये लवकर शिजत आहे म्हणून मी कुकरमध्ये शिजून घेत आहे. चम्मच घेऊया. या चम्मचने 1 चम्मच तेल टाकूया. तेलाला गरम करून घेऊया. रुमालावर आपण प्लेट ठेवूया, म्हणजे आपला प्लेट सरकणार नाही. 1 वाटी गव्हाचं पीठ घेतले आहे. पीठ जास्ती पण घेऊ शकता, कमी पण घेऊ शकता. आपला तेल गरम झाला आहे. पाव चम्मच मीठ टाकूया पिठामध्ये. गरम केलेलं तेल पिठामध्ये टाकून घेऊया, म्हणजे आपले आलूचे पराठे एकदम खुसखुशीत बनतात. त्याला चम्मचनं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. पिठामध्ये तेल सर्व मिक्स करून झालं आहे. कुकरचे 4 शिट्ट्या होऊ देऊया. कुकरचे 4 शिट्ट्या झाल्या आहेत. आपण गॅस बंद करूया. 2 मिनिटं कुकरची हवा जाऊ देऊया. बटाटे कुकरला शिजून घेतले आहे. त्याचा शिलटा काढून मी त्याला बारीक करून घेतले आहे. आता पिठामध्ये टाकूया. 4 मिरच्या कट करून घेतलेले टाकूया. 1 कांदा कट करून घेतलेला टाकूया. 1 टमाटा कट करून घेतलेला टाकूया. शेवग्याचा पाला आपला पौष्टिक असतो. त्याला धुवून मी बारीक कट करून घेतले आहे. ते पण पराठ्यामध्ये टाकूया. आपले पराठे एकदम चविष्ट बनतात. 1 चम्मच लाल मिरची पावडर टाकूया. 1 चम्मच ओवा घेऊया. त्याला हाताने असे चोळूया. टाकूया पिठामध्ये. अर्धा चम्मच अद्रक लसणाचा पेस्ट टाकूया. 1 चम्मच हळद पावडर टाकूया. गरम मसाला अर्धा चम्मच टाकूया. हाताने मिक्स करून घेऊया. अर्धा चम्मच मीठ टाकूया. पीठ आपलं सर्व मिक्स करून झालं आहे. तर थोडं थोडं पाणी टाकून आपण पिठाला मळून घेऊया. आपल्या पराठ्याचं पीठ मळून झालं आहे. असेच पाहिजे आपल्याला घट पराठे बनवायसाठी. थोडंसं तेल लावूया. आपल्याला जेवढ्या साईजचे पराठे बनवायचे आहेत त्या साईजचे आपण गोळे बनवून घेऊया. पिठाचे गोळे ह्या साईजचे सर्व बनवून घेऊया. सर्व पिठाचे गोळे बनवून तयार झाले आहे. चला आपण पराठे बनवायला सुरुवात करूया. गॅस पेटूया. पॅन ठेवूया. आलूचे पराठे बनवायसाठी लोखंडाच्या तव्यावर पण बनवू शकता, ॲल्युमिनियमच्या तव्यावर पण बनवू शकता. आता आपण पॅन मध्ये बनवूया. पॅन गरम होऊ देऊया. पोळपाट घेतले आहे. 1 लाटणं घेतले आहे. अर्धी वाटी मी गव्हाचं पीठ घेतले आहे पराठे लाटायसाठी. आपण 1 गोळे घेऊन पराठे बनवूया. दोन्ही साईडला सुक्क गव्हाचं पीठ लावूया. आता आपण पराठ्याला लाटून घेऊया. हलका हलका लाटायचं असते. थोडं लाटण्याला सुक्क पीठ लावूया, म्हणजे आपला पराठा लाटण्याला चिटकणार नाही. आपला पराठा लाटून झाला आहे. आपला पॅन गरम झाला आहे. थोडंसं तेल टाकूया. आपण तूप पण टाकू शकता, बटर पण टाकू शकता.
मी तेल टाकत आहे. बोलताना ना असं हलकं पराठ्याला काढूया, असे टाकूया. थोडस तेल लावूया. पराठ्याला आपण पलटी करूया. पराठ्याला दोन्ही साईडनं तेल लावूया. दोन्ही साईडनं पण आपला पराठा किती छान शेकला आहे. या पद्धतीनं सर्व पराठे आपण बनवून घेऊया. कलर पण किती छान दिसतो आपल्या पराठ्याचा. आपले आलू पराठे पूर्ण बनवून झाले आहे. गॅस बंद करूया. किती छान झाले आहेत आपले पराठे. एकदम कलर पण किती छान दिसत आहे. या पद्धतीनं आलूचे पराठे बनवल्यावर छोटे मुलं पण आवडीनं खातात, मोठे पण आवडीनं खातात. पराठे आपण दही सोबत पण खाऊ शकता, चटणी सोबत पण खाऊ शकता, असेच पण खाऊ शकता. या पद्धतीनं आलू पराठे बनवून पहा, खाऊन पहा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. असेच आणखी व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.